हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी खूप सुंदर असे स्लीव्ज डिझाईन करून पाहणार आहोत. सध्या ही ट्रेंडिंगमध्ये आहे. तर या ठिकाणी मी पाठीमागचा बॅक साईडचा डिझाईन तयार केलेला आहे. अशा पद्धतीने बॅक साईडला ही डिझाईन तयार केलेली आहे. नेक्स्ट स्टेप मी समोरचा भागसुद्धा या ठिकाणी तयार करून घेतलेला आहे. आणि नॉर्मल आपण जेवढे स्लीव्ज वापरतो तेवढे स्लीव्जसुद्धा या ठिकाणी मी कट करून तयार करून घेतलेले आहे. त्यावरती आपण या ठिकाणी डिझाईन करणार आहोत. 4 इंचाचे स्लीव्ज तयार झालेले आहेत. अशा पद्धतीने मी या ठिकाणी डबल फोल्डमध्ये कापड घेतलेला आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने डबल फोल्डमध्ये कापड घेऊन घेतलेला आहे. तुम्ही साडीचा एक पन्ना कट करू शकतात. 11 इंचाचा किंवा 10 इंचापर्यंत साडीचा एक पन्ना कट करू शकतात. तर हे पहा, आता या ठिकाणी त्या डबल फोल्डला आज एकदा फोल्ड केले. 4 लेअरमध्ये हा फोल्ड झालेला आहे. तुम्हाला करेक्ट माप घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ शकता. तर वरच्या साईडला 6 ते 8 इंचाचा मार्किंग करायचा आणि खालच्या साईडला 1-2 इंच एक्स्ट्रा ठेवून या ठिकाणी मार्किंग करून घ्यायची. तर मी या ठिकाणी वरच्या साईडला 3 इंचाची मार्किंग करून घेतलेली आहे आणि खालच्या साईडला 6 इंचाची मार्किंग करून या ठिकाणी दोन्ही पॉईंट एकत्र करून या ठिकाणी कट करून घेणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने गोलाकारमध्ये हे दोन्ही पॉईंट एकत्र करायचे आणि कट करून घ्यायचे. तर ह्या ठिकाणी कट करून झाल्यानंतर अशा पद्धतीने आकार तयार झालेला दिसेल. हे पहा, अशा पद्धतीने या ठिकाणी आकार तयार झालेला असेल. तर एक स्लीव्ज आपण बाजूला ठेवूया. या ठिकाणी खालच्या साईडने अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आणि त्यावरती शिलाई घालून घ्यायची. शिलाई घालून घ्या किंवा तुम्ही गोटसुद्धा मारू शकतात आणि त्यावरती सुंदर अशी लेस लावू शकतात पायपिंगची वगैरे. तर सर्वात आधी या ठिकाणी मी एक शिलाई घालून घेत आहे. माझ्याकडे पायपिंगची लेस अवेलेबल नव्हती म्हणून या ठिकाणी अशी लेस लावून घेत आहे. ही लेस ब्लाउजला साडीवरती आलेली होती म्हणून हीच लेस मी वापरत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार या ठिकाणी लटकनमध्ये लेस वापरू शकतात. लटकनची लेस खूप भारी दिसेलच. तर आता आपण या ठिकाणी पायपिंग लेस लावून घेणार आहोत. तर मी या ठिकाणी खालच्या साईडला लेस लावून घेतलेली आहे. आता वरच्या साईडला सुद्धा आपण या ठिकाणी शिलाई घालून फोल्ड करून घेणार आहोत. 2 लेअरमध्ये अशी फोल्ड करून घ्यायची आणि त्यावरती एक शिलाई घालून घ्यायची. बारीक अशी शिलाई घालून घ्यायची. कारण की दोरे निघणार नाहीत. अशा पद्धतीने केलं तर दोरे निघणार नाहीत आणि ब्लाउजची फिनिशिंग सुद्धा खूप छान येईल. तर त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा सुद्धा स्लीव्ज आपण तयार करून घेणार आहोत. तर नेक्स्ट स्टेप आपण या ठिकाणी प्लेट घालण्यास सुरुवात करणार आहोत. तर ही प्लेट कशा पद्धतीने घालणार आहोत या ठिकाणी पाहू शकतात. तर खालच्या साईडला असा हा आकार द्यायचा आणि या ठिकाणी प्लेट पाडून घ्यायची. जेवढे झाले तेवढे प्लेट आपण या ठिकाणी पाडून घेणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने या ठिकाणी प्लेट पाडून घेत आहोत. तर दुसऱ्या साईडला सुद्धा खालच्या साईडने हा प्लेटचा आकार जसा आहे तसाच आकार देत ह्या ठिकाणी आपण अशीच प्लेट पाडून घेणार आहोत समान आकारावरती आणि समान साईजमध्ये आपण या ठिकाणी प्लेट पाडून घेणार आहोत. एकसारखे प्लेट पाडल्यानंतर चुन्या खूप छान पडतात.
तर आपले या ठिकाणी दोन्ही साईडला प्लेट पाडून झालेले आहेत. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. थोडंसं तुम्ही गेस करू शकतात. अशा पद्धतीने या ठिकाणी आपला स्लीव्ज तयार होणार आहे. तर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवते. तर आपण ह्या ठिकाणी आपले स्लीव्ज कसे अटॅच करणार आहोत आणि कशा पद्धतीने जॉईन करणार आहोत हे त्याआधी सर्वात आधी आपण ह्या ठिकाणी स्लीवचा सेंटर काढायचा आणि दोन्ही साईडला मार्किंग करून घ्यायची. ज्या ठिकाणून आपण हे स्लीव जॉईन करणार आहोत त्या ठिकाणी मार्किंग करून घ्यायची. हे पहा अशा पद्धतीने दोन्ही साईडला सेम मार्किंग करून झाल्यानंतर या ठिकाणी हा एक साईडचा स्लीव्ज त्यावरती ठेवून या ठिकाणी शिलाई घालून घेत आहे. अशा पद्धतीने ठेवून झाल्यानंतर दुसऱ्या साईडला सुद्धा अशाच पद्धतीने आपण या ठिकाणी मार्किंगवरती ठेवायची आणि त्या ठिकाणी शिलाई घालून घ्यायची. हे पहा अशा पद्धतीने आपला खूप छान असा या ठिकाणी स्लीव्ज तयार झालेला आहे. मी हेच लगेच वरच्या साईडला सुद्धा जॉईन करून घेणार आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही ठेवू शकतात किंवा जॉईन सुद्धा करू शकतात. तर तुम्हाला या ठिकाणी ही स्लीव्ज डिझाईन कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा व आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब माय चॅनल अंजली ऑल इन वन. ही स्लीव्ज डिझाईन खूप खूप छान दिसेल. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा. असा हा ट्रेंडिंग पप आपल्याकडं सुद्धा एक तरी असायला हवा आणि ही डिझाईन करायला एकदम सोपी आहे आणि मी या ठिकाणी सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे. ही डिझाईन कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय बाय. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया.